कन्हान शहरातील तुकाराम नगर आणि राधाकृष्ण नगर येथील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त झाले। वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कानाडोळा करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। नुकतेच नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी दीपक खोडके यांना निवेदन दिले, परंतु त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे प्रशासन जनतेच्या प्रश्नांबाबत गंभीर आहे की नाही हा प्रश्न निर्माण झालाय। MSRDC रेल्वे विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून ओव्हरब्रिज बांधला असला तरी त्याच्या देखभालीकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते। या महामार्गावरून 24 तास अवजड वाहतूक सुरू असते। वाळू, गिट्टी, माती आणि रोख वाहून नेणाऱ्या ओव्हरलोड ट्रकांमुळे मोठ्या प्रमाणात धुळींचं साम्राज्य निर्माण झालं। या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं असून लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना श्वसनासंबंधी आजार होण्याची शक्यता वाढली आहे। याशिवाय ओव्हरब्रिजवरील स्ट्रीट लाईट मागील काही दिवसांपासून बंद असल्याने अपघाताचा धोका वाढलाय। रात्रीच्या वेळी वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मार्गदर्शन करणारी कोणतीही व्यवस्था नाही। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। नागरिकांचा प्रश्न असा आहे की या लाईटची जबाबदारी रेल्वे विभागाची की नगर परिषदेची। दोन्ही विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे, पण नागरिकांच्या सुरक्षेची कोणालाही चिंता नाही। ओव्हरब्रिजच्या खाली काही लोक जनावरे बांधत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथींच्या रोगांचा धोका निर्माण झालाय। मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे। तुकाराम नगर आणि राधाकृष्ण नगर येथे सार्वजनिक लाईटची व्यवस्था नसल्याने नागरिक अंधारातच जीव मुठीत धरून राहतात। विंचू आणि सापांचा धोका वाढल्याने कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे। नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। तसेच ओव्हरब्रिजच्या पुलाखाली सौंदर्यीकरण करावं, धुळींवर नियंत्रण ठेवावं आणि सार्वजनिक लाईट बसवावं अशी मागणी करण्यात आली। मात्र प्रशासनाने यावर अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली नाही। जर लवकरच या समस्यांचं निराकरण झालं नाही तर नागरिक तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत। प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे जनतेचा रोष वाढत असून नगर परिषदेला याचा गंभीर परिणाम भोगावे लागतील। गजा महाराष्ट्र 24 न्यूज के तरफ से बावनकर, कन्हाड, नागपूर। तुकाराम नगरच्या समस्या काय आहेत? तुकाराम नगरमध्ये समस्याच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये अंबार आहे। तुकाराम नगरमध्ये हा उडान पूल जेव्हापासून बनला तेव्हापासून आम्हाला असं वाटलं होतं की तुकाराम नगरमध्ये उडान पूल बसल्याने या क्षेत्राचा मोठा विकास होईल, पण या तुकाराम नगर आणि राधाकृष्ण नगर हा अख्खा अंधारात आहे। मागच्या डिसेंबर-नोव्हेंबरच्या नंतर जे लाईट बंद झाली तर इथं ती लाईट तशीच बंद आहे। त्यानंतर रोडवर मोठे वाहन जड वाहतूक नियमाने गेले नाही पाहिजेत इतकं त्या पुलाची कॅपॅसिटी नाही आहे। त्यानंतरही 22 चक्का 18 चक्का असे मोठमोठे जड वाहन जातात, त्यामध्ये कोळसा, रेती आणि त्याचा जो डस्ट पडतो तो इतक्या जास्त संख्येने तिथे झालेला आहे की त्याची धूळ जेव्हा एखादी वेगाने ट्रक गेली तर ती सगळी धूळ तुकाराम नगर, राधाकृष्ण नगरच्या घरवाल्यांना सोसावी लागत आहे। तुकाराम नगरच्या उतरता पूल, चढता पूल हा देखील अपघाताला निमंत्रण देणार आहे। त्यानंतर आणखी बऱ्याच समस्या आहेत की दूषित पाणी आहे, असामाजिक तत्व अंधार असल्यामुळे कुठला मोठा एखादा अपराध घडतो का अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। इथल्या लोकांना एक भीतीचं वातावरण आहे। शासन प्रशासन प्रत्येक निवेदन दिले, संघटनेने दिले, इथल्या सुजाण नागरिकांनी दिले, राजकीय पक्षांनी दिले, तरी इथलं काही जागा होत नाही आहे। त्यामुळं मोठा भ्रष्टाचार करून बसले आहेत का हा प्रश्न आम्हा नागरिकांना पडला आहे आणि त्यामुळं आमच्या समस्या आता कोणी ऐकणारा नाही आहे। त्यामुळे मीडियाच्या माध्यमातून आम्ही नागरिक त्रस्त होऊन आपल्या भावना ठेवत आहोत। त्यामुळे आमच्या सगळ्या समस्यांना लवकर समाधान व्हावा ही अशी आम्ही प्रत्येक वेळी विनंती केली आहे। ही विनंती आमची सदैव आहे। आता आमच्याकडे एखादी मोठी घटना झाल्याशिवाय, मोठं आंदोलन घेतल्याशिवाय पर्याय काही उरलेला नाही आहे। त्यामुळे प्रशासनाने आमची आवाज या मीडिया माध्यमातून आपली जाणून घ्यावी आणि आम्हाला प्रकाश मिळेल, अंधारी रस्ता राहणार नाही, सर्पदंशासारखे कुठला प्रकार होणार नाही, असं सामाजिक तत्वापासून आमचा कुठला घात होणार नाही, अशा आमच्या समस्याचे निराकरण होईल ही आशा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।